जीएम न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. सार्वत्रिक निवडणूक 2025 वाशिम मधील नगर परिषदेच्या निवडणुकीला पुन्हा एकदा नव्याने वेग आलेला आहे आणि जे उमेदवार आता उभे आहेत नेमकं त्यांचं विजन तर ठरलेलंच आहे, पण नेमकं आणखीन लीड वाढवण्यासाठी आणखीन मतं वाढवण्यासाठी ते नेमकं कशा प्रकारे तयारी करतायत हे आज आपण जाणून घेणार आहोत. आज आपल्यासोबत उपस्थित आहेत प्रभाग क्रमांक 11चे उमेदवार जयश्री कपिल सारडा आणि त्यांचे पती कपिल सारडा. आपण आधी या दाम्पत्याचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करूया. तर सर मॅम, आपल्या दोघांचं आमच्या चॅनलमध्ये आधी स्वागत आहे. नमस्कार मॅडम. जसं मॅम, सर्वात आधी एक लेडीज फर्स्ट आहे ना, आता मी आधी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छिते की राजकारणामध्ये ही जी सुरुवात आहे ती आपली कशी झालेली आहे किंवा मग कशा प्रकारे हा राजकारणाचा प्रवास आपला सुरू झालाय? मी गेल्या 10 वर्षापासून राजकारणात आलेली आहे आणि उमेदवारीसाठी सध्या उभी आहे. बिलकुल सर, आता जसं मॅमनी सांगितलेलं आहे की 10 वर्ष झाली आहेत मॅमला राजकारणामध्ये. मला वाटतं तुम्ही सुद्धा तुमचे पाठबळ मॅडमला लाभलेलंच आहे. आपली दोघांची सुद्धा राजकारणाची सुरुवात ही कशा प्रकारे, आणि एक असतं ना की जेव्हा आपण एक उमेदवार किंवा नगरसेवक या पदासाठी आपण जेव्हा उभे असतो त्याच्यासाठी आधी आपण काहीतरी कार्य केलेली असावीत किंवा मग काहीतरी समाजाच्या लोकांशी आपलं एक कनेक्शन असायला पाहिजे किंवा एक बॉन्डिंग लोकांशी असायला पाहिजे. तर या सामाजिक कामं करत असताना कशा प्रकारे लोकांशी तुमचं वागणं आहे? सर्वप्रथम तर वाशिम मधील सर्व नागरिकांना मी नमस्कार किंवा जय श्रीराम म्हणेन. ऍक्च्युली मॅडम, मी कपिल सारडा. आज माझ्या पत्नीला प्रभाग क्रमांक 11 मधून भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मिळालेली आहे. तिचं नाव सौ जयश्री कपिल सारडा आणि मी तिचा पती कपिल सारडा म्हणून आपल्या समोर आज बोलत आहे. 2006 पासून मी भारतीय जनता पार्टीत आहे आणि जवळपास आज 18-19 वर्ष मला कंप्लीट झालेले आहेत भारतीय जनता पार्टीत. आणि खूप परिश्रमानंतर, खूप कष्टानंतर आणि जनतेच्या सहवासातून आणि भारतीय जनता पार्टीचा विश्वास मिळवल्यानंतर ही उमेदवारी आज आम्हाला प्राप्त झालेली आहे. सर, आता तुम्ही जे सांगितलेलं आहे की आधीपासून प्रभागामध्ये काही ना काही तुम्ही जनतेची सेवा केलेलीच आहे. मला आणखीन एक प्रश्न विचारायचा, तो म्हणजे आता जे काही विविध जाती धर्मांचे लोक आपल्या प्रभागामध्ये राहतात, तर यांना एकत्रित घेऊन आतापर्यंत तुम्ही काही कामे केलेली आहे का? त्यांच्यासाठी अन्नदान हे खूप श्रेष्ठ दान मानलं जाते, तर अन्नदानाच्या माध्यमातून तुम्ही काही काम केलंय? हो मॅडम, गेल्या 10 वर्षापासून सतत मी जनतेच्या सोबत आहे. आमचा प्रभाग हा प्रभाग 11 नसून ते माझं कुटुंब आहे. सगळ्यात महत्वाचा विषय, इथं 18 पगड जातीचे समाविष्ट आहे आणि तो सगळा समुदाय हा आमच्या सोबत आहे. या जनतेसोबत वावरत असताना त्यांच्या छोट्या मोठ्या कुठल्याही अडचणी, ते दिवस असो रात्र असो, त्यांनी एक हाक दिली तर मी लगेच हाक देऊन त्यांच्या सोबत जात असतो. प्रत्येक माणसाला कुठल्याही जाती धर्माचा विचार किंवा कास्टिझम न करताना मी समोर असतो आणि त्यांच्यासोबत जातो. हे आपल्याला जनता पण सांगू शकेल. राहिला विषय अन्नदानाचा, तर आमच्या प्रभागात मॅडम हे जुनी वस्ती असल्यामुळं या प्रभागात अनेक कावडी येतात, अनेक यात्रा येतात, सण उत्सव, पालख्या, ह्या सगळ्या जुनी वस्ती असल्यामुळे तिथून सगळा हा रूटच आमच्या प्रभागातून आहे. तर यांचं स्वागत करणं, अन्नदान करणं, तिथं वेगवेगळ्या पद्धतीनं आपण प्रसाद वितरण करणं किंवा कुठलाही सप्ताह असो त्याच्यात हिराणीनं आपण स्वतः त्याच्यात इंटरेस्ट घेऊन तिथं हजर राहून त्या सप्ताहात आपली उपस्थिती दाखवणं, श्रमदान करणं, अन्नदान करणं, तन मन धनाने मी सर्वस्व तिथं असतो. बिलकुल सर, जसं सरांनी सांगितलेलं आहे मॅम की आता एक विविध जाती धर्मांचे किंवा मग विविध जे सण उत्सव साजरे होतात ते खूप छान प्रकारे या प्रभागामध्ये साजरे करण्यात येतात. एक दुसरा प्रश्न, तो म्हणजे एक महिला म्हणून तुम्ही या प्रभागातील सगळ्या समस्या एक जवळून बघितलेल्या आहेत आणि तुम्हाला अनुभवायला सुद्धा मिळालेल्या असतील. माणसं तर ड्युटीवर जातात किंवा बाहेर जॉबसाठी जातात, पण सगळ्या जास्त समस्या आपल्यालाच माहित असतात की नेमके पाणी किंवा मग रस्ते किंवा नाल्या या सगळ्या गोष्टी आपल्याला कशा फेस कराव्या लागतात. काय वाटतं, प्रभाग क्रमांक 11 मध्ये काय जनतेच्या किंवा या महिलांच्या समस्या साधारण काय? महिलांच्या समस्या हे राहतात किंवा घर बसल्या म्हणजे रोजगार हमी मिळाली पाहिजेत आणि लाईट असली पाहिजेत, पाणी व्यवस्थित आलं पाहिजे, स्वच्छ आलं पाहिजे आणि त्याच्यानंतर नाली साफ असली पाहिजेत, रोड स्वच्छ. कारण मुलं बाळ सर्व खेळतात रोडवर, तर ते कसे थोडेसे याच्यासाठी स्वच्छ सगळं असलं, लेडीजचं हेच राहते. आणि घर बसल्या 300-400 रुपये जरी मजुरी आली तरी पण ही खूप, मी त्या लेडीजसाठी
मी करणार ते. बिलकुल. तर मॅम आता तुम्ही जे सांगितलेले की ज्या काही साधारण प्रश्न आहेत, पाणी, रस्ते, नाले या सगळ्या गोष्टी, तर आपल्या प्रभागामध्ये या सगळ्या व्यवस्थित आहेत का, किंवा नसतील तर यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार? आम्ही प्रयत्न म्हणजे ते करून देणारच. महिलांची रोजगार हमी, नाल्या, लाईट, पाणी, स्वच्छ पाणी, रोड जे आहेत, लेडीजनं जे सांगितलं ते म्हणजे त्याच्यात मी कधी पण हजर राहिला. आणि माझा हळदी कुंकाचा कार्यक्रम होते, सर्व कार्यक्रम मी सर्व म्हणजे भजनी मंडळ आहे माझ्यासोबत, 1000-2000 लेडीज आहेत. मी सर्व लेडीज सोबत म्हणजे जुळून आहे. सर्व लेडीज सोबत म्हणजे सर्व माझ्यासोबत, म्हणजे असं नाही मी की प्रभागामध्ये उभी हवा मला असं हे आहे असं काहीच नाही. मी सर्वांसोबत जुळलेली आहे. एक महिलांसोबत कसं बॉन्डिंग आहे तुमचं, किंवा महिलांसोबत कसं अटॅचमेंट आहे? ज्या महिला आपल्या प्रभागामध्ये राहतात त्यांना एकत्रित घेऊन किंवा त्यांच्या समस्या तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात यासाठी तुम्ही काय करणार आहे, किंवा त्यांनी पर्सनली येऊन तुम्हाला भेटावं, किंवा एक कशा प्रकारे ते काय माध्यम तुम्ही तयार करणार? माझ्या प्रभागात असं आहे, जास्तीत जास्त भजनी मंडळ आहे. तर भजनी मंडळ कुठं हरिपाठ राहते, कुठं भजन राहते, कुठं काही राहते. तर त्याच्यात मी कधीही जाते तर त्या माध्यमातून मला काय आहे काय नाही ते सर्व लेडीज सांगतात. सरळ असं आपल्याला करायचं. मी म्हणते काहीच हरकत नाही, कुठेही त्यांना आवाज दिला तिथं मी हजर राहते. बिलकुल. सर आता जसं महिलांचे प्रॉब्लेम्स मॅमने सांगितलेले आहेत, आणखीन एक प्रश्न तो म्हणजे जे काही आपल्या प्रभागामध्ये रस्ते, नाले या सगळ्यांची विल्हेवाट तुम्ही लावलेलीच आहे, पण असतं ना की निवडून येण्याच्या आधी प्रत्येकच जे नगरसेवक असतात किंवा उमेदवार असतात की भरपूर असे आश्वासन देतात आणि नंतर मग त्याची काही पूर्तता होत नाही. पण तसं तुमच्या बाबतीत होणार नाही. तुम्ही जे शब्द दिलेले आहेत ते तुम्ही पाळालच, याचं काय तुम्ही शाश्वती देणार आहात? सर्वप्रथम मी आपले धन्यवाद मानतो. हा प्रश्न तुम्ही विचारावा ही माझी अपेक्षा होती. यात सांगायचं झालं तर मी दोन्ही गोष्टीवर बोलणार आहे मॅडम. पहिले तर महिला ज्या जुळलेल्या आहेत त्यांच्या समस्येवर, आणि दुसरा पहिला जो तुम्ही मला प्रश्न विचारला की तुमचं विजन काय आहे, हेच आहे ना. तर मॅडम गेल्या 10 वर्षापासून सतत प्रभागात कुठलीही समस्या असो, रस्त्याची असो, नाल्यांची असो, स्ट्रीट लाईटची असो, स्वच्छ पाण्याची असो, किंवा वीज पुरवठ्याची असो, यावर आम्ही हिरारीने लक्ष देऊन ती कामं कंप्लीट करून घेतो. जर एखादा फंड उपलब्ध नाही झाला तर त्यात आम्ही स्वतःच्या पैसे लावून तिथे ते काम करून घेतो. एखाद्या जागेवर धापा नसेल, रस्ता समजा पूल नसेल, किंवा रस्ता व्यवस्थित नसेल, तिथपर्यंत जायला अडचणी येत असतील महिलांना, पुरुषांना, लहान लेकरांना, ते आम्ही आमच्या स्वतःच्या पैशातून ते खर्च करून कंप्लीट करून देतो. नाल्याही तशा खूप जुनी वस्ती असल्यामुळे खूप नाल्या खराब झालेल्या होत्या मागच्या टर्ममध्ये. त्या नाल्यांसाठी, त्या रस्त्यांसाठी काही प्रमाणात आम्ही फंड आणला आणि काही प्रमाणात आम्ही आमच्या पैशाने ती कंप्लीट करून दिली. जसं मॅम आता सरांनी सांगितलेलं आहे की विविध कामांनी ते आता लोकांना आश्वासन नव्हे तर त्यांनी आता वचन सुद्धा दिलेलं आहे की ते शब्दांची पूर्तता करतीलच. पण सर मॅम एक महिलांचा परत एक प्रश्न विचारते मी तुम्हाला. काही महिला आपल्या प्रभागामध्ये बरेच राहतात, काही मला वाटते जॉबवर सुद्धा जात असतील, तर त्यांच्या संरक्षणासाठी तुम्ही काही उपाययोजना करणार आहात का, किंवा त्यांना संरक्षण करणं, आज वातावरण खूप बिघडलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही, तर या महिलांच्या सुरक्षेसाठी तुम्ही काय करणार? असं आहे की समजा असं जे चौक राहते तिथून महिला जाते तिथं एखादा कॅमेरा बसवू, कधी म्हणजे असं काही लेडीजला होणार नाही याची सुरक्षितता आम्ही ठेवू. या संदर्भात मी बोलू इच्छेन. सर्वप्रथम तर नारी सशक्तीकरण आणि नारीची म्हणजे महिलांची सुरक्षा ही सगळ्यात मोठा प्रश्न आहे. एकंदरीत महिला आजच्या युग आहे, महिलांना खूप प्राधान्य आहे आणि प्रत्येक जागी महिला ह्या काम करण्यासाठी जातात. तसं तर सगळ्यात महत्वाचा विषय आमचा हा गुरुवार बाजार हा प्रामुख्याने खूप रहदारीचा आणि गजबजलेला वस्तीचा भाग आहे. तिथलच्या संदर्भात आम्ही जर विचार केला आमच्या प्रभागात, तर आम्ही जागोजागी म्हणजे कॅमेरेज बसवू आणि तिथलचं चित्रीकरण स्पष्ट दिसेल अशी एक आम्ही व्यवस्था करू. त्यानंतर महिला सशक्तीकरणाच्या नंतर महिलांच्या सुरक्षेसाठी आम्ही एक टोल फ्री नंबर देऊ, किंवा आम्ही एक नंबर असा जाहीर करू की ज्या महिलांना कुठल्याही समस्येची अडचण पडली त्यांनी त्या नंबरवर कॉल करावा. त्याच्यात विशेष करून एक आम्ही ऑफिस योजना ऑफिसच्या द्वारे करू ती की आमचं एक ऑफिस राहील आणि तिथं ते सगळी टीम राहील आमची. हा,
किंवा कुठल्याही महिलेला तशी जर अडचण भासल्यास विदिन 5 मिनिट्स किंवा 10 मिनिटाच्या आत आमची ती इथं म्हणजे कार्यप्रणाली तिथं पोहोचेल किंवा आमची टीम पोहोचेल आणि त्यांचं निरसन करून देईल. या व्यतिरिक्त मॅडम माझी ॲम्ब्युलन्स सेवा आहे ती अद्यापपर्यंत तर माझ्या प्रभागासाठी ती निस्वार्थपणे निशुल्क आहे. निस्वार्थपणे निशुल्क आहे. आणि सगळ्यात मोठं वर्क आमचं जे आहे मॅडम आजपर्यंत हे आरोग्यावरच आहे की कुठल्याही आरोग्याची कुठलीही गोष्ट जर प्रभागात घडली तर आम्ही स्वतःहून तिथं हजर होतो. आम्हाला फक्त ती माहीत जरी झाली तर जसं तुम्ही आता महिला सुरक्षेचा प्रश्न केला तसा आरोग्याचाही खूप मोठा प्रश्न आहे. यावरही आम्ही लक्ष दिलेलं आहे. गेल्या 10 वर्षात आम्ही जे आमची जनतेशी नाळ जोडलेली आहे हे सगळ्यात मोठं कारण आम्ही आरोग्यावर लक्ष दिलेलं आहे म्हणून आहे. बिलकुल. मॅम मला आणखीन एक प्रश्न विचारायचा तो म्हणजे जे आपल्या प्रभागामधील मतदार आहेत त्यांची संख्या टोटल किती आहे मला त्याबद्दल माहिती. संख्या आहे 4,800. 4,800 ही पुरुष आणि महिलांची संख्या आहे. आणि महिला किती आहेत आणि पुरुष किती? त्यापैकी मयत संख्या असेल एक 300 समथिंग दोन्ही मिळून आणि 4,500 पैकी 2,200 महिला समथिंग आणि 2,300 पुरुष. बिलकुल. तर जसं आता तुम्ही जे सांगितलेलं आहे की काही मयत जे पुरुष आहेत त्यांचं पण आकडा कमी जास्त 50चा फरक समथिंग सेम असतील 2,200 किंवा 2,250 आणि 2,250 किंवा 2,300 पुरुष असंच असेल. सर आता तुम्ही एक जो प्रश्न सांगितला की गुरुवार बाजार हा परिसर त्याच्यामध्ये येतो तर हे ते गुरुवार बाजारामध्ये मला वाटते भरपूर मोठा बाजार तिथे भरत असतो दर गुरुवारी. तर इथे कुठेही वॉशरूमची व्यवस्था नाही महिलांसाठी त्यासाठी तुम्ही काही प्रयत्न करणार? ऍक्च्युली सगळ्यात मोठा प्रश्न या तिथे सराफा मार्केट आहे, कपडा मार्केट आहे आणि काटिवेश म्हणून हा एक आमचा परिसर आणि गुरुवार बाजार आहे. जी महिला साधारणतः बाजारासाठी निघते ती 1.5-2 तास त्या बाजारातून घरी पोहोचत नाही आणि जे दिवसभर व्यापारी मंडळ असते यांच्यासाठी सुद्धा सार्वजनिक अशी कुठली व्यवस्था नाहीये. सगळ्यात महत्वाचा प्रश्न आमच्या प्रभागात हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की तिथे वॉशरूमची व्यवस्था नाही. सगळ्यात अगोदर आम्ही ही भर दिली जाईल. आम्ही जर निवडून आलो तर आम्ही सगळ्यात पहिले आम्ही ठरावामध्ये प्रभागामध्ये वॉशरूम कशा पद्धतीने सार्वजनिक मोठ्या प्रमाणात मोठं जसं सुलभ शौचालय असं म्हणतो आपण ते चांगल्या उत्कृष्ट दर्जाचं आणि महिलाच्या दृष्टिकोनातून सुरक्षित असलेलं हे आम्ही ते करून घेऊ. सर साधारण कोणता एरिया येतो या प्रभाग 11 मध्ये? प्रभाग 11 हा आमचा सुरुवात काटिवेश शिवचौकचा काही भाग वरचा जो संतोषी माता दुर्गादेवी मंदिराचा आहे तिथून त्यानंतर पुढचा भाग जर गेला तर एक आमची जैन मंदिराची एक गल्ली येते. त्यानंतर नारायण बाबाचा काही एरिया येतो. नारायण बाबा मंदिराच्या अलीकडचा परिसर, सुदर्शन नगर, महात्मा फुले चौक, सावतामाळी मंदिर, महात्मा फुले चौक तिथून पुढे परत गड्डीपुरा हा 10 आणि 11ची बॉर्डर आहे त्याच्यातला काही भाग येतो परत काटिवेश. सर आता जे तुम्ही एरियाचे किंवा या सगळ्यांची नावे सांगितलेली त्यामध्ये मला वाटते सगळ्या जाती धर्मांचे लोक सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत आणि याच्यातले काही चौक माझ्या सांगण्यात सुटले पण क्रांती चौक असेल, सुभाष चौक असेल, हे चौक आहेत पण मी एक तुम्हाला बॉर्डर सांगितली. यात सगळ्या जातीचे लोक आहेत. इथं मराठा समाज मोठ्या प्रमाणात आहे, त्यानंतर माळी समाज आहे, त्यानंतर जैन समाज आहे, त्यानंतर जो आपण हिंदी साइडर ज्यांना आपण राजस्थानी किंवा मारवाडी समाज म्हणू हाही आहे. मुसलमान जो मुस्लिम एरिया आहे म्हणजे मुसलमान लोकही आहेत, यानंतर गवळी लोकही आहेत. अशा विविध प्रकारचे सर्व लोक आहेत. बिलकुल. आणि धार्मिक लोक आहेत मला वाटतं म्हणजे सगळ्यांना आपापल्या धर्माविषयी प्रेम आहे. आणि एक सॉरी मॅडम यात आणखीन एक ब्राह्मण समाज हा खूप मोठ्या प्रमाणात आहे. बोलण्याच्या अनावधानातून राहिलं तर ब्राह्मण समाज, गवळी समाज, मराठा समाज, मुसलमान समाज, मराठा समाज, माळी समाज, जैन समाज असे वेगवेगळे सगळे समाज आहेत. सर जर तुम्ही नगरसेवक झालात किंवा जनतेने तुम्हाला निवडून दिलं तर या सगळ्या धर्मांच्या लोकांना त्यांच्या भावनांना कुठेही ठेस पोहोचणार नाही किंवा मग त्या सगळ्यांना एकत्र घेऊन एकोप्याने जसं हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई आधी म्हणायचे तर त्या सगळ्या धर्मांना घेऊन तुम्ही कसं चालणार किंवा या प्रभागातील जनतेला, समाजातील लोकांना तुम्ही कसं घेऊन चालणार?
ऍक्च्युली मॅडम, मी तुम्हाला पहिल्यांदा पण सांगितलं की हा माझ्यासाठी प्रभाग नाहीच, हे माझं कुटुंब आहे. प्रभाग 11 हा माझं प्रभाग नसून माझ्यासाठी ते कुटुंब आहे. विविध जातीने नटलेला आहे आमचा प्रभाग आहे. विविध सण दररोज आमच्या इथे येतात. विविध पंथांचे, जातीचे, धर्मांच्या पालख्या येतात. त्या सगळ्या जाती धर्माच्या पालख्यांचं आम्ही स्वागत करतो. तिथं आम्ही योगदान देतो, तिथं आम्ही अन्नदान करतो आणि प्रत्येक समाजासोबत, प्रत्येक लोकांसोबत आम्ही स्वतःहून त्यांच्यासोबत एकरूप करून, समाविष्ट होऊन, त्यांच्यात समन्वय घडून ह्या सगळ्या गोष्टी करून घेतो. यामुळं इथं त्यांच्या कुठल्याही प्रकारच्या भावना कधीच दुखल्या जाणार नाहीत आणि आम्हाला ते असं वाटतच नाही की हे परके आहेत. ते म्हणजे आम्ही आणि आम्ही म्हणजे ते एक कुटुंब म्हणून. एक कुटुंब म्हणून आम्हाला वाटतं. सर आणखी आणि तेवढ्याच प्रकारे प्रभागातल्या त्या लोकांनी सुद्धा आम्हाला तेवढं प्रेम दिलेलं आहे. बिलकुल, म्हणजे ते सुद्धा तुम्हाला तेवढं मानतात आणि बिलकुल. त्यांनी एक मायलेकाचं जे नातं असतं ते. प्रभागात कुठलीही अडचण झाली तर अर्ध्या रात्री आमच्या इथं कोणीही येतं, हक्काने येतं आणि कितीही वाजता आमचा दरवाजा वाजवला तर आमच्यासाठी त्यांचा दरवाजा खुला असतो आणि आम्ही त्यांच्या समस्येचं निरासन करतो. सर, या प्रभागामध्ये काही असे ओपन स्पेस आहेत का जिथे वृद्ध महिलांना किंवा मग लहान मुलांना खेळण्या बागळण्यासाठी काही व्यवस्था आहे? बिलकुल मॅडम, 100% ही गोष्ट तुम्ही विचारली. काही दिवसा अगोदरच आम्ही यावर अभ्यास करून एक कामे मागितली होती आमदार साहेबांना आमच्या. तर त्या माझ्या लेटर हेडमध्ये मी ती सर्व लिहिली होती. आमचा नारायणबाबाचा काही परिसर आहे, संत नारायणबाबाचं एक मंदिर आहे, तिथे एक परिसर आहे. तिथं आपण ज्याला आपण वॉकिंग डिस्टन्स मध्ये एक जिम बसवू शकतो वृद्धांसाठी. हा, वॉकिंग ट्रॅकवर जिम बसवू शकतो. तिथं फिरण्यासाठी ट्रॅक टाकू शकतो. परत महात्मा फुले चौकामध्ये सुद्धा एक स्पेस आहे, तिथं आपण गार्डन किंवा सौंदर्यीकरण तिथं करू शकतो. महात्मा ज्योतिबा फुलेंचा पुतळा आणि सावित्रीबाई फुलेंचा तिथं पुतळा आहे, तिथं पण आपण सौंदर्यीकरण करू शकतो. अशा भरपूर जागा आहेत. गुरुवार बाजारात पण जागा आहेत. सर, एक महत्वाचा प्रश्न तो म्हणजे आता भाजप पक्षांतर्गतच तुम्ही का बरं निवडणूक लढवू इच्छिता? भाजप पक्षच का? तुम्ही याच पक्षासोबत निवडणूक का लढवू इच्छिता? मॅडम, गेल्या 19 वर्षापासून मी भारतीय जनता पार्टीत आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या सिद्धांतासोबत माझे सिद्धांत जुळतात. सर्वप्रथम सबका साथ सबका विकास हा जो नारा आहे तो आम्हाला पटतो आणि या पक्षात कोणाची विशिष्ट अशी मक्तेदारी नाही की हा निवडून आला की लगेच त्याचा मुलगा निवडून येईल किंवा त्याची पिढी निवडून येईल. जो इथं करेल, जो इथं काम करेल, जो जनतेची सेवा करेल त्याला निश्चित स्वरूपाने भारतीय जनता पार्टी त्यांना तिकीट देईल, तिथून निवडून आणतील आणि त्यांच्या स्वरूपातून समाजाची सेवा घडवून घेईल. आणि ह्या सिद्धांताशी आमचे सिद्धांत जुळतात, आम्ही त्यात मोडतो. म्हणून भारतीय जनता पार्टीने आमच्यावर विश्वास दाखवला आणि आम्हाला तिकीट दिलं. बिलकुल, जो विश्वास भारतीय जनता पार्टीने तुमच्यावरती टाकलेला आहे तर नक्कीच त्याची पूर्तता होईल असं मला आपल्याकडून अपेक्षा आहे. सर, आता येणाऱ्या निवडणुकीसाठी, येणाऱ्या या 5 वर्षांसाठी जर तुम्ही निवडून आलात तर प्रथमतः कुठली कामे तुम्ही करणार आणि काय विजन घेऊन तुम्ही या प्रभागासाठी काम करणार आहे? या प्रभागासाठी विजन्स म्हणजे जे रखडलेले जुने रस्ते असतील, नाले आहेत. सगळ्यात मोठा प्रश्न आहे आमचा प्रभागातला नाल्यांचा. तो म्हणजे जुनी नगर परिषद ते पैलवानशाच्या विहिरीपर्यंत. कारण पावसाळ्यामध्ये आमच्या प्रभागात कमरे एवढाला पाणी साचतं. सगळ्यात मोठा प्रश्न तो आहे आणि ड्रेनेज सिस्टीमचा आहे. ड्रेनेज सिस्टीमला मोकळं करून, सुधारणा करून आणि नाल्यांचं खोलीकरण करून किंवा नाल्या मोठ्या करून उतारापर्यंत पाणी पूर्णपणे काढून देणे, म्हणजे पावसाळ्यात त्याचा त्रास होणार नाही. त्यानंतर काही रस्ते रखडलेले जुन्या वस्तीत ते कंप्लीट करायचे. स्वच्छ पाणी आणि नियमित पाणी व्यवस्था ही लोकांना मिळाली पाहिजे. वीज पुरवठा, त्यानंतर चौकामध्ये स्ट्रीट लाईट्स प्रभागात ज्याला आपण वीज पुरवठा खंडित व्हायला नाही पाहिजे आणि स्ट्रीट लाईटच्या माध्यमातून प्रत्येकाला प्रत्येक जागी उजेड मिळाला पाहिजे. सौंदर्यीकरणाचा भाग असेल त्या प्रत्येक जागी सौंदर्यीकरण. यानंतर युथसाठी डोक्यात माझ्या एक सुसभ्य, सुलभ, चांगल्या प्रकारची अभ्यासिका आणि युवांसाठी एक चांगल्या दृष्टिकोनातून त्यांच्यासाठी जिम आणि वृद्धांसाठी वॉकिंग डिस्टन्सवर जी आपण ज्याला ट्रॅक म्हणतो आणि ज्यावर जिम असते, ओपन जिम, ती
अशा प्रकारचे वेगवेगळे विजन्स आहेत आणि ज्या दृष्टिकोनातून महिलांना त्रास नाही व्हावा गुरुवार बाजारात किंवा व्यापाऱ्यांना त्रास होऊ नये व्यापारी मंडळांना, यासाठी एक चांगल्या वॉशरूमची व्यवस्था, हे माझे अजेंडे राहतील. बिलकुल. तर आता या मुद्द्यांवरती तुम्ही निवडणूक लढवणार आहे किंवा मग हे मुद्दे तुमच्या डोळ्यासमोर आता प्रथमतः आहे नगरसेवक जर असं झाले प्रभाग म्हणलं की मॅडम, प्रत्येक गल्ली किंवा प्रत्येक एरिया वाईज इथं वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात आणि ते तिथे गेल्याच्या नंतर ते आपल्याला लक्षात येतात. ते मूलभूत प्रॉब्लेम सॉल्व्ह हे झालेच पाहिजे आणि प्रभागातला नगरसेवक प्रत्येक 8 दिवसात जो कोणी निवडून येईल, मी तर निवडणूक लढतोय म्हणजे मी लढण्यापेक्षा माझी पत्नी लढते, पण जो कोणी उमेदवार ही निवडणूक लढेल आणि निवडून येईल त्या नगरसेवकाने नगरसेवक आपल्या दारी हा एक उपक्रम राबवला पाहिजे आणि प्रत्येक 8 दिवसात प्रत्येक जागेवर तो यांनी जाऊन त्यांच्या विचारपूस केल्या पाहिजे, त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले पाहिजे. तर आपण जर निवडून आलात किंवा जनतेने तुम्हाला निवडून दिलं तर तुम्ही या सगळ्या गोष्टी करणार आहेत जनतेसाठी. सर, आता जाता जाता आपण काय आवाहन करणार आहे येणाऱ्या 20 तारखेच्या निवडणुकीकरिता, काय आवाहन असणार आहे प्रभागातील जनतेला आणि स्पेशली या पुरुष वर्गांना, तुमचं काय आवाहन असेल? माझ्या प्रभागातील सर्व माईबापांना मी एक विनंती करतो, वडीलधाऱ्यांना, माझ्या सहकाऱ्यांना, माझ्या बहिणींना, लाडक्या बहिणींना मी एकच आवाहन करेल की माझी पत्नी जयश्री कपिल सारडा प्रभाग 11 मध्ये उभी आहे आणि तिची निवडणूक निशाणी कमळ आहे. त्या बटन नंबर 4 दाबून तिच्या निवडणूक निशाणी कमळ याला प्रचंड बहुमताने आपण विजयी करावा आणि मोठ्या प्रमाणात आपण सकाळी 20 तारखेला 7:30 ते 5:30च्या दरम्यान प्रत्येकाने हिरारीने जाऊन मतदान करावं आणि आपल्या आजूबाजूवाल्यांना पण सांगावं की मतदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. जवळपास 100% जवळपास आपलं हे मतदान झालं पाहिजे. मी यांना सगळ्यांना विनंती करेन की आपण हे मतदान करून प्रचंड बहुमताने तुम्ही मला निवडून द्या, मला एक संधी द्या, मला तुमच्या पायथ्याशी आश्रय द्या. मी आपल्या प्रत्येक स्वप्नाची पूर्तता करण्याचा प्रयत्न करेन. मॅम, काय संदेश असेल, काय आव्हान असेल महिला वर्गांना प्रभागातील? नमस्कार. माझ्या आईला आणि वडिलांना आणि भावांना बहिणींना हे सांगते की मला या 20 तारखेला बहुमताने विजय करा. सर, काय सांगाल? मॅडम, खरं तर ही निवडणूक विश्वासाची आणि विकासाची आहे. मी या माझ्या माईबापांना, प्रत्येक जनतेला एकच सांगेल, कुठल्याही आमिषाला बळी पडू नका, कुठल्याही खोट्या आश्वासनाला बळी पडू नका. मी तुमच्या सोबतचा, तुमच्या समोरचा गेल्या 10 वर्षात प्रत्येक लहानापासून मोठ्या वडीलधाऱ्यापर्यंत मला सगळ्यांनी पाहिलेले आहे. कुठली निवडणूक असो किंवा नसो, मी तुमच्या सोबत होतो. तुम्ही सांगितलेल्या कामांची मी पूर्तता केली आणि भविष्यातही करत राहणार. म्हणून मी सांगतो की परत एकदा कुठल्याही आमिषाला बळी न पडता तुम्ही मला प्रचंड बहुमताने माझ्या पत्नीला विजयी करून द्या. आपला आशीर्वाद आमच्या मतदान स्वरूपातून आमच्या पदरात टाका, इतकंच सांगेल. खूप खूप धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि आमच्या या चॅनलला आपला मूल्य वेळ दिल्याबद्दल तुम्ही दोघांचे खूप खूप आभार. आपले खूप आभार मॅडम. आपण आमची मुलाखत स्वतःहून स्वइच्छेने घेतली आणि आमचे मत जाणून घेतल्याबद्दल धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम.